नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी साहित्य आणि नाटके याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघणार आहे। यामध्ये 30 महत्त्वपूर्ण नाटके आणि पुस्तके दिलेली आहेत। लेक्चर अगदी थोडं कमी वेळात होणार आहे, परंतु सर्व पॉइंट्स महत्त्वाचे मी इथे कव्हर केलेले आहे। बघा, नाटकाचे नाव दिलेले आहे आणि लेखक आणि नाटककार दिलेले आहे। तर बघा, पहिलं जे नाटक दिलेलं आहे ते आहे नटसम्राट। नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलेलं आहे तर वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जाते। त्यानंतर तेंडुलकर यांचे 3 नाटकं आहे आपल्या समोर लिहिलेले। एक आहे घाशीराम कोतवाल, प्रसिद्ध नाटक आहे। दुसरा आहे शांतता कोर्ट चालू आहे आणि तिसरा आहे सकाराम बाइंडर। तर हे तीनही नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे। हा पॉईंट इथे सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर प्रसिद्ध 2 नाटकं आहे। एक दिलेलं आहे आपल्या समोर अश्रूंची झाली फुले आणि एक आहे रायगडला जेव्हा जाग येतो। वसंत कानेटकर यांनी लिहिलेले हे 2 नाटक आहे। अश्रूंची झाली फुले, रायगडला जेव्हा जाग येते। त्यानंतर आहे वसंत कानेटकर यांचं एक प्रसिद्ध आणखी नाटक इथे ओशाळला मृत्यू। तर वसंत कानेटकर यांचे हे 3 नाटक आणि विजय तेंडुलकर यांचे हे 3 नाटक। तुम्हाला हे 6 नाटक व्यवस्थित पाठ करून ठेवायचे आहे। त्यानंतर प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांचे 2 नाटक आहे। ती फुलराणी, तुझं आहे तुझं पाशी, दोन्ही पाठ करून ठेवा। एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक आहे राम गणेश गडकर यांचं आणि कट्यार काळजात घुसली हे नाटक लिहिलेलं आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी। कादंबऱ्या आणि कथासंग्रह ज्याचे लेखक कोण आहे बघा, मृत्युंजय शिवाजी सावंत यांचं पुस्तक आहे। छावा शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे। तर युगांतर ते पण शिवाजी सावंत यांचं महत्त्वपूर्ण प्रसिद्ध पुस्तक आहे। कोणतं? युगांतर, लक्षात ठेवा। स्वामी आहे रणजित देसाई यांचं। तर श्रीमान योगी हे सुद्धा कादंबरी रणजित देसाई यांचं आहे। शिवाजी सावंत यांच्या 3 कोणत्या कादंबऱ्या पाहिल्या? एक पाहिला आपण मृत्युंजय, दुसरं छावा, तिसरं बघितलं युगांतर आणि इकडे रणजित देसाई यांचं 2, स्वामी श्रीमान योगी यांची ही 2 पुस्तकं लक्षात ठेवा, रणजित देसाई यांचे। यात हे प्रसिद्ध कादंबरी आहे वि स खांडेकर यांची, जिला महाराष्ट्रात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला मिळाला होता। पहिली मराठी कादंबरी ठरली होती। अमृतवेल आहे वि स खांडेकर यांचं, हे एक नवीन पुस्तक लक्षात असू द्या। कोसला आणि हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ हे दोन्ही जे कथासंग्रह आहे ते भालचंद्र नेमाडे यांचे आहे। तर पानिपत ही जी कादंबरी आहे विश्वास पाटील यांची आहे। त्याचप्रमाणे बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली हे 2 जे कादंबऱ्या आहेत ते पु ल देशपांडे यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत। वपू काळे यांचं पुस्तक आहे वपुर्झा, खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, एक वेळा वाचा सर्वांनी। पार्टनर आहे वपू काळे यांनीच लिहिलेलं पुस्तक। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ही प्रसिद्ध कादंबरी आहे। तर हे या पद्धतीनं 30 पॉईंट होते, जे नाटककार बघितले आणि इकडे पुस्तके बघितलेली आहे। लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू सो मच।